श्रोते हो, कुटुंबातील मॅनर्स म्हणजे काय? आपण कुटुंबामध्ये एकत्र वावरत असतो, राहत असतो, तेव्हा आपण कसं वावरावं, कसं राहावं, याला काही नियम असतात. ते नियम आपण पाळत असतो का? आणि जर कधी पाळत नसलो आणि ते नियम आपण पाळलं तर कुटुंबामध्ये काय बदल होत असतो? या सगळ्या गोष्टींचा आपण कधी विचार केलाय का? तर विचार केला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे, सुई दोरा वापरण्याचा एक नियम पूर्वी पाळला जायचा. अजूनही अनेक घरात तो पाळला जात असेल. नियम तो असा असतो की समजा एखाद्यानं दोऱ्यानं काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्यानं परत सुई दोरा ओवून गाठ मारून तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा असतोय. कारण दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो. त्याचं काम झालं की त्यानं परत तेच काम करायचं असतं. पूर्वीच्या काळी पाण्याचं बंब असायचं, एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीत सुद्धा हाच नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापूर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरून वेळ आणि इंधन बचत व्हायची आणि गैरसोय सुद्धा टाळता यायची. श्रोते हो, सुबत्ता वाढत गेली तस तशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैली ही सुद्धा बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नसतंय. आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेवून निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो आणि शोधाशोध करावी लागत नाही. पाण्याची बाटली ही आपण रिकामी केली तर लगेचच भरून फ्रीजमध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागणार नाही. बेशिनपाशी हँडवॉश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं ते रिफिल करायचं असतं. हा नियम जर आपण पाळला तर कोणालाही त्रास होत नसतो. पाण्याचा ग्लास, चहाचं कप हे आपण आपलं धुवून ते घासून ठेवायचं. हाही नियम आपण घरात पाळला तर भांडी कमी साठतील. खाऊ, फळं हे नियमित खाल्लं जाणारं पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, स्टेलो टेप यासारख्या वस्तू ह्या एकाच जागी ठेवणं. आपली टर्न आल्यावर संपल्या आणि बिघडल्या तर त्या आठवणीनं आणणं ही सुद्धा काळजी आपणच घ्यायची असते. आपल्याला माहिती आहे, घर हे सगळ्यांचं असतं. सगळी जबाबदारी ही गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र राहण्याचं मॅनर्स हे सगळ्यांनी शिकायचं असतात आणि ती गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात, पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो आणि चुकीच्या सवयी लागत जातात. श्रोते हो, घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली ही जरूर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदा असतात. ते घरातील काही नियम असलंच पाहिजे तरच त्याचं हॉटेल होणार नाही. पण कधी कधी हॉटेलमध्ये सुद्धा नियम असतातच. ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर त्याचा भविष्यात आपल्या सगळ्यांना नक्की फायदा होत असतोय. आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्याचा निरोप न विसरता देणं. घरातील कोणाकडेही मित्रमैत्रिणी आल्यास त्यांचं यथोचित स्वागत करणं. घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे असं समजून त्यांचं आदरातिथ्य करायचं. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तीची नावं असली असंच पाहिजे असं नसतंय. बहुतेक सर्व वस्तू या कॉमन असतात, त्यालाही घर पण म्हणतात. आणि तसंच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपण्यापूर्वी कोणी खायचं राहिलं नाही ना अशी सुद्धा चौकशी करायची असते. घरातील प्रत्येकाचं दिवसभराचं काम, अंदाजे वेळापत्रक, उद्योगातील आर्थिक व्यवहार हे एकमेकांना माहिती असणं आवश्यक असते. श्रोते हो, कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती ही कोणी असो, सर्वांचं समान आदरातिथ्य असावं आणि ते करावं. श्रोते हो, अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असं म्हणत असतात आणि याचं खूप चांगलं परिणाम हे पुढील पिढीवर होत असतात. श्रोते हो, संस्कार म्हणजे आणखी काय वेगळं असतं? हे संस्कार असतात.